चला तर आज आपण बनवूया शेंगदाण्याच्या पिठाचा उपवास स्पेशल शिरा. तर इथं कढईमध्ये तूप घेतलेलं आहे, जवळपास अर्धी कमी वाटी आहे किंवा 2 ते 3 चम्मच म्हटलं तरी चालेल. त्याला तापवून घेऊ आणि 1 वाटी शेंगदाण्याचं पीठ जे आहे ते टाकून व्यवस्थित असं मंद आचेवर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण असं भाजून घेऊ याला. आणि हे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे, जेणेकरून तो शिरा जो आहे तो व्यवस्थित असं शिजेल आणि अजून मोकळा होईल. असं लालसर आता हे पीठ झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपण गरम पाणी ओतू आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. हवं तेवढं थोडं थोडं कन्सिस्टन्सीमध्ये टाकू शकता. हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर असं तूप थोडं सुटेपर्यंत असं चिकटसरपणा कमी होईल त्याचा, तोपर्यंत भाजायचं आणि नंतर याच्यामध्ये साखर टाकायची आहे. तर इथे मी अर्धी कमी वाटी किंवा अर्धी वाटी यूज करते साखर म्हटलं तरी चालेल. 1 वाटी शेंगदाण्याच्या पिठाला अर्धी वाटी साखर यूज केली आहे. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ साखर टाकून आणि नंतर याच्यामध्ये वरून आपण थोडे ड्रायफ्रूट्स टाकूया. काजू, बदाम तुम्हाला जे आवडतील ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ. आणि हा झाला आहे आपला उपवास स्पेशल शेंगदाण्याच्या पिठाचा शिरा रेडी. म्हणजे ज्या उपवासाला आपण तिखट मीठ नाही खाऊ शकत त्या उपवासाला नक्कीच आपण कोणत्या उपवासाला खाऊ तर शकतोच. आणि लगेच असा झटपट बनणार आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.